brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मी मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राजकोषीय तूट जी आहे बजेटची ती 1.5 लाख कोटीची आहे आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा बजेट सादर केलेलं आहे. आपल्यासोबत आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर सर. सर, आपलं पहिलं मत काय आहे बजेटबद्दल? महाराष्ट्राच्या जनतेला प्रगतीपथाकडे घेऊन जाण्यासाठी महायुती सरकारनं ज्या पद्धतीनं निवडणुकीत शब्द दिला होता त्या शब्दाची पूर्तता आणि त्याच्याबरोबरीने विश्वास आणि आशा तयार होईल अशा पद्धतीचं चित्र आजच्या बजेटमधून आपल्याला दिसेल. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आणि त्यांच्याबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय सुनेत्रा वहिनींचं पवार साहेब वहिनींचं मी निश्चितपणे अभिनंदन करेन. सामान्य नागरिक, शेतकरी, उद्योजक, व्यापारी सर्वांच्यासाठी ज्या आवश्यक असतील ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सगळ्या विकासाच्या सगळ्या नवीन प्रोजेक्ट्सला मान्यता देण्याचा एकूणच आजचा घोषणा आणि संपूर्ण तरतुदी असतील. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठीचं आजचं बजेट खूप महत्वाचं आहे, एवढंच मी आपल्याला सांगेन. एक तुम्ही आश्वासन दिलं होतं सातबारा कोरा. आज सरकारनं सांगितलेलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतात की 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होईल. मी आपल्याला सांगतो की सरकारनं घेतलेली भूमिका अतिशय अभिनंदनीय आहे. विशेषतः 2 लाखापर्यंत थकीत असणारे कर्ज आणि त्याच्याही बरोबरीने दुसरा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे की जे प्रामाणिक शेतकरी आहेत की त्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनात्मक अनुदान, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण याच्या पूर्वीच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये असं व्हायचं आणि नंतर मग आम्ही भांडत राहायचो, पण नंतर भांडायची गरज नाही. आज दोन्ही लोकांसाठी त्यांनी जी तरतूद केली, एका बाजूला अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीचं खूप महत्वाचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या इतकंच जो प्रामाणिकपणानं शेतकरी भरतोय, एकूण कर्ज भरतोय, अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा सरकारनं जी भूमिका घेतली, संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेतकरी या सगळ्या निर्णयाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंदित होऊन आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देतील. विरोधक अशी टीका करतात की आकडे फुगवलेलं बजेट आहे, जोपर्यंत हातात फाईन प्रिंट येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणं कठीण आहे. विरोधकांचे आरोप हे आत्ताचेच नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी असणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेच्या वेळा तरी ज्याने आटोकाट प्रयत्न करून ही योजना बंद पडावी म्हणून प्रयत्न केले, कोर्टात जाऊन थांबवायचे प्रयत्न केले, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, ही रेवडी सरकार आहे असं म्हणायचा प्रयत्न केला. त्यामुळे आता सुद्धा त्यांच्याकडे बघणं महत्वाचं नाही. ते विरोधक आहेत, त्यांचं काम ते करतील, परंतु आम्ही ज्यांच्यासाठी आहोत त्यांच्यासाठी आमची जबाबदारी आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमच्या तिन्ही नेत्यांनी आजच्या बजेटच्या निमित्तानं आमच्या सरकारचा अजेंडाच लोकांसमोर दिला आहे. त्यामुळे या सगळ्याचा उपयोग राज्याच्या प्रगतीसाठी होणार आहे. तिजोरीचं आरोग्य कसं आहे राज्याच्या? तिजोरीचं आरोग्य काही असलं तरी त्यासनं प्राथमिकता देऊन त्यात तडजोडी करून आपण हे बजेट सादर केलंय. त्यामुळे तिजोरीचं आरोग्य सुद्धा निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुरक्षितच ठेवतील. मग तुमच्या आरोग्य खात्याला काय मिळालं हा पण एक भाग. आरोग्य खात्यासाठी एका बाजूला एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून 4,500 कोटीची निधीची तरतूद केली की ज्याच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, विशेषतः ज्या 5 ते 6 जिल्हा रुग्णालयांच्या इमारतींसाठी पैसे पाहिजे होते त्याच्यासाठीची तरतूद होईल. त्याच्याबरोबरीनं वयवर्ष 30 वयोगटाच्या पुढे असणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांची, कॅन्सर असेल, हार्ट असेल किंवा इतर आजार असतील, या सगळ्यासाठीच्या तपासणीची एक मोहीम महाराष्ट्र सरकार घेणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद केली. आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आयुर्मान वाढवणं, त्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवणं अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आपण या निमित्ताने घेतोय. या सगळ्यासाठी भरीव तरतूद केली. महाराष्ट्रातलं देशातलं सर्वोत्कृष्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला करण्यासाठी सुद्धा जागेची उपलब्धता आणि निधीची उपलब्धता करण्याबद्दलची सुद्धा आज घोषणा झाली. अनेक चांगल्या योजना झाल्यात की ज्याच्या माध्यमातून आरोग्य विभागाचं काम अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला करता येईल. म्हणजे राज्य असं म्हणायचं? निश्चितपणे राज्य सदृढ आहे, अजूनही सदृढ होणार, कारण त्या पद्धतीची भूमिका घेऊनच सरकार काम करतं. धन्यवाद. तर हे होते आंबेडकर साहेब ज्यांनी सांगितले की राज्याची परिस्थिती जी आहे ती सुदृढ आहे. आत्ताच त्याच्याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही. विरोधकांचे जे आरोप आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबईत.